नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज 8 मार्च 2026 शेतकरी मित्रांनो, हळद उत्पादक शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा खुशखबर बातमी आलेली आहे मित्रांनो। आज सांगली बाजार समितीमध्ये 26,000 रुपयाचा हळदीला दर मिळालेला आहे। तर संपूर्ण महाराष्ट्रात सध्या काय मिळत आहे बाजारभाव पहा लगेच आपल्या चॅनलच्या माध्यमातून। पण मित्रांनो, विनंती आहे की अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, जेणेकरून दररोजचे बाजारभावाचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील। मित्रांनो, पहिली बाजार समिती नांदेड अवकल्य हळदीला 196 क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे। नांदेड या ठिकाणी 10,925 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 13,100 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 15,000 रुपये। यानंतरची बाजार समिती हिंगोली हळदीला आवक आलेली आहे 1,100 क्विंटलची, कमीत कमी दर मिळालेला आहे 12,300 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 13,450 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 14,600 रुपये। यानंतरची बाजार समिती मुंबई लोकल हळदीला आवक आलेली आहे 224 क्विंटलची, कमीत कमी दर मिळाला 18,500 रुपये, सर्वसाधारण दर 20,750 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 23,000 रुपयाचा। यानंतरची बाजार समिती आहे वसमत वसमतला आवक आलेली आहे 458 क्विंटलची, कमीत कमी दर मिळालेला आहे 10,000 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 12,350 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 14,700 रुपये। मित्रांनो, यानंतरची बाजार समिती आहे सांगली या ठिकाणी सर्वात जास्त हळदीला भाव मिळालेला असून आवक आलेली आहे 4,667 क्विंटलची, कमीत कमी दर मिळाला 13,500 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 17,200 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 26,200 रुपये। तर मित्रांनो, यानंतरची बाजार समिती आहे पुन्हा वसमत आवक आलेली आहे 135 क्विंटलची, कमीत कमी दर मिळाला 12,500 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 13,500 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 14,500 रुपये। तर मित्रांनो, असे दररोजचे हळदीचे बाजारभाव पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।